गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज निवडणूक लढवत आहेत। उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। माझ्यासोबत आता आहेत शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर। आपण त्यांच्याशी आता याविषयी बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा आहे, सभा होणार आहे, काय सांगाल? उद्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी इथे येत आहे। शरद पवार साहेब येत आहेत। पण जिथे मग उद्या जर तुम्हाला आघाडी इंडिया आघाडीची जर बघायची असेल तरी की आज आदरणीय शिवसेना पक्षप्रमुखांनी जे घोषित केलं आणि वाड्यावर जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यासाठी आज इथे येत आहेत। तर आज आहे ते काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसचे जरी असले तरी आघाडीचे आहेत। मग त्याच्यात इंडिया आपल्या ह्याच्यामध्ये जी आघाडी आज घेतलेली आहे ती माझ्या शिवसेना पक्षाने घेतली आहे। आज इकडच्या सगळ्या मंडपाची जबाबदारी माझे शिवसेनेचे सगळे पक्षाचे नेते, आमच्या गट म्हणू नका, आदरणीय आमचा शिवसेना पक्षच आहे अजून, त्या पक्षाचे सगळेचे सगळे नेते आज इथे सगळी कशा मंडपाची तयारी आहे आणि उद्या कसे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातील आणि कोल्हापूरची जनता ह्या सभेला उपस्थित राहून आदरणीय शरद पवार असतील किंवा आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख असतील यांच्या विचाराची देवाणघेवाण करण्यासाठी आणि का आपल्याला शाहू महाराजांना लोकसभेत पाठवायचं आहे त्यासाठी सगळ्या तयारीसाठी इकडे आज सगळे आम्ही जमलेलो आहोत। 2 दिवसांपूर्वी कोल्हापुरात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली। आता आज गडकरी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। आता उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत, कसा प्रतिसाद मिळेल? नाही, त्यांना गडकरींना येऊन दे। गडकरींना गद्दारांची जर गडकरींकडे आम्ही एक वेगळ्या नजरेने बघत होतो, आज गडकरी जर गद्दाराचा प्रचार करायला येत असेल तर येऊन दे, बघून दे, त्यांना पण समजेल काय आहे ते। उद्या उद्धवजी येत आहेत, त्याचबरोबर परवा आमचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते सुद्धा इथे लुंगी घालून येणार आहेत, प्रचार करणार आहेत। त्यांना करून दे ना, समजा इकडची कोल्हापूर जनता ही स्वाभिमानी जनता आहे आणि ज्यांच्यावर एकदा विश्वास टाकते त्यांच्यात बरोबरच राहते, हे लोक त्यांना दाखवून देतील त्यांच्या ह्याच्यातून। नरेंद्र मोदी यांच्या सभेला 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी गर्दी केली होती असा दावा करण्यात येतो आहे। उद्याची काय परिस्थिती असेल? ते दावा 2 करो, 5 करो, 40,000 करो, 10,000 करो, आम्हाला त्यांच्याशी देणं घेणं नाही आहे। त्यांनी प्रचाराची जी काय करायची होती क्लिप ती लोकांनी पाहिली। नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे आणि भाषणाकडे बघून जे त्यांचं काय वाटत होतं ते लोकात तेवढं राहिलेलं नाही आहे। त्यांना आता पायाखालची त्यांच्या जमीन घसरत चाललेली आहे, म्हणून आज एवढेच्या सगळे नेत्यांना इथे यायची गरज लागते आहे। आमची उद्या बघा जिवंत सभा असणार आहे, सगळे जो आमचा पब्लिक जो असणार आहे, आमचे शिवसैनिक असणार, काँग्रेसचे पदाधिकारी असणार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, सगळे जिवंत तुम्हाला दिसणार आणि कसं आजदावडा आणि जल्लोषात आदरणीय उद्धवजींचं आणि शरद पवारांचं स्वागत करणार आहे। वारसदार प्रकरणावरून राजवर्धन कदमबांडे यांनी मीच खरा वारसदार आहे असं म्हटलं होतं, यावर काय सांगाल? आता राजवर्धन, आम्ही आज कोल्हापुरात मी तरी 20-22 वर्षे येतो, हे कोल्हापूरचे आमचे आहेत। राजवर्धन साहेब आम्हाला तर कधी दिसले नाही हे वारसदार म्हणून, आम्ही जे आज बघतो आहे खरे वारसदार आमचे आहेत ते छत्रपती शाहू महाराजच आहे। मी राजवर्धनांना तर कधी बघितलं नाही, आता या इतिहासाची जेवढी पुस्तकं वाचतो त्याच्यात पण कधी मला नाव दिसलं नाही त्यांचं। असतील स्वतः म्हणत असतील तर त्यांचा आदर आम्ही करणारच, आम्हाला त्यांचा आदर करू, पण छत्रपती शाहू महाराज जे आज गादी सांभाळत आहेत त्यांना त्यांच्या ह्याच्यातून चांगल्या ह्याच्यातून मताधिक्याने आम्ही लोकसभेत पाठवणार म्हणजे पाठवणारच। तर आपण या ठिकाणी पाहिलेत की छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार येथील शिवसैनिकांनी घेतला असल्याचं अरुण दुधवडकर यांनी म्हटले। लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर।